निवेदन दिलं, काय मागणी केली? आम्ही आज म्हणजे आपलं काल जे 14 एप्रिल 2026 रोजी महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती संबंध जगभरात साजरी केली गेली. त्यात धाराशिवकर देखील अतिशय उत्साहात या मिरवणुका आयोजित केल्या गेल्या. त्या मिरवणुकामध्ये बऱ्यापैकी जो उत्साह होता त्या उत्साहामध्ये शहरामध्ये जवळपास 16 ते 17 मिरवणुका निघाल्या होत्या. त्यांनी मिरवणुकामध्ये DJ किंवा डॉल्बीचा जो प्रकार आहे, छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या डॉल्बी होत्या आणि अतिशय उत्साहात शांततेत कुठल्याही मिरवणुकीला गालबोट न लागता ह्या मिरवणुका पार पडलेल्या आहेत. म्हणजे कुणाचीही ज्या पद्धतीनं याच्या अगोदर कुठं ना कुठं छोटी मोठी तक्रारी व्हायच्या, परंतु आज मला आनंदानं सांगावं वाटतंय की या वर्षीची मिरवणूक आहे ते कुठल्याच प्रकारचं एक साधी तक्रारसुद्धा आपसामध्ये झाली नाही किंवा इतरांसोबत झाली नाही. अतिशय शांततेत त्या मिरवणुका पार पडल्या. परंतु त्या मिरवणुका पार पडत असताना ज्या DJचं काही आवाजाच्या संदर्भात काही कमी जास्त प्रकार झाले, त्या संदर्भात प्रशासनाकडून जे काही साहित्य आहे त्या DJचं डॉल्बीवाल्यांचं साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे. निश्चितच आमचं देखील सर्वांची ती भावना आहे की शहरामधील वृद्ध लोकांना त्याचा त्रास होत असेल, लहान मुलांना होत असेल, दवाखान्याला होत असेल, पेशंटला होत असेल, परंतु सर्वच मंडळांनी ज्या ज्या ठिकाणी दवाखाने आहेत, मस्जिद आहेत, मंदिर आहेत, या ठिकाणी कुठंही आवाज न वाढवता त्या मिरवणुका पार पडलेल्या आहेत. दवाखान्याची काळजी घेतलेली आहे, पेशंटची काळजी घेतलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्स पेशंटला घेऊन आल्यानंतर तर तशा परिस्थितीमधून सुद्धा ॲम्ब्युलन्सला रस्ता देण्याचे प्रकार सर्व मंडळांनी केले आहेत. तर हे पण या मंडळांचं कौतुकास्पद काम आहे. त्यांना ह्या सुद्धा गोष्टी नाकारता येणार नाहीत. तर माझी अशी एक आज जी कारवाई प्रशासनामार्फत झालेली आहे, निश्चित त्यांचं काम आहे. जे काय कायद्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, परंतु ते कायद्यानुसार करत असताना या मंडळाने देखील जेवढ्या काही तत्परता दाखवली आहे दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या पेशंटच्या बाबतीत त्याचंसुद्धा कौतुक करणं गरजेचं आहे. आणि ज्या काही आवाजासंदर्भात म्हणजे त्याच्या लिमिटच्या पेक्षा आवाज वाढला असेल तर त्याच्या पद्धतीनं आपण जे काही कारवाई आहे ती लिमिटेड कारवाई करून आपल्या स्तरावर खालच्या म्हणजे पोलीस स्टेशनच्या लेवलला कारवाई करून ज्या काही 188ची कारवाई आहे, नोटीस देऊन गाड्याच्या संदर्भात RTOची काय कारवाई ती करून तत्काळ म्हणजे आजच्या आज आमच्यावरती त्या लोकांची कारवाई करून पूर्ण करून त्याचे काही दंड वगैरे असतील त्या नियमानुसार भरून घेऊन त्या लोकांना मोकळं करून त्यांच्या गावी पाठवून द्यावं. कारण की ते बाहेरगावून आले आहेत, बऱ्याचशा लांबून दुरून ते आलेले आहेत. तर त्यांचं जेवणाची राहण्याची व्यवस्था देखील अडचणीत आहे. बरेचसे मंडळ त्यांना मदत करत आहेत, पण प्रत्येक मंडळ त्यांना मदत करायला असा भाग नाही. गरीब लोक आहेत, त्यातून त्या लोकांची जी हळसंड व्हायला लागली, उद्या चालून त्यांची जी काही कुठलं नियोजन आहे त्यांच्या अडचणी आहेत कुठल्या, तर त्या अडचणीसुद्धा ते वाढायला लागल्या. त्यांच्या कुटुंबापासून ते लांब आहेत आणि त्याला आमची जयंती, बाबासाहेब जयंती कारणीभूत ठरू नये अशी आमची विनंती आम्ही प्रशासनाला केली आहे. आणि कमीत कमी वेळेत तात्काळमध्ये त्यांचं जे काही गाड्या वाहनं जे काही जप्त केले आहेत, साऊंड जप्त केले आहेत, ते लवकरात लवकर सोडावे, थोडक्यात कारवाई करून सोडावे अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. कोणाला निवेदन दिलं? जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाला देखील आम्ही भेटून त्यांच्याकडूनच इकडे येऊन जिल्हाधिकारी निवेदन दिलं. ओके.